नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. क्रांतिकारक बिरसा मुंडा भाग 2 आज पाहणार आहोत. बिरसाचा हा आक्रोश पाहून मिशनऱ्यांतील लोक स्तब्ध राहिले. सर्व मुंडा विद्यार्थ्यांना बिरसाचा अभिमान वाटू लागला होता. जणू तो आपल्याच मनातील शब्द बोलतोय असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटू लागले होते. प्रत्येक विद्यार्थी बिरसाला मनातून शाबासकी देत होता, त्याचे समर्थनही करत होता. मिशनऱ्यांच्या धाकामुळे ते उघडपणे समर्थन करू शकत नव्हते. बिरसाची ही सिंहगर्जना मिशनऱ्यांनी मोठ्या गंभीरतेने घेतली. त्यांना वाटू लागले की आज केवळ बिरसा बोलला, उद्या सर्व मुंडा समाज बोलू लागेल. ते बिरसाला आपला नायक करून आपल्या विरुद्ध बंड करतील. ते बंड थोपवणे इंग्रज सरकारला पार महाग पडू शकेल. त्यांची ही भीती प्रत्यक्षात येऊ नये म्हणून त्यांनी बिरसाला शाळेतूनच काढून टाकले. ह्या घटनेनंतर अनेक मुंडा आदिवासींनी प्रोटेस्टंट चर्चचा त्याग करून कॅथलिक चर्चचा आश्रय घेतला. परंतु ह्या लोकांकडूनही त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यांना त्यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगावरून जाणीव झाली की आपल्या समाजाचा विकास ना ख्रिश्चन धर्म करू शकेल ना मिशनरी. आपला विकास करण्यासाठी आपल्याला स्वतः लढावे लागेल. आपले आंदोलन आता आपल्यालाच चालवावे लागेल. शाळेतून काढल्यामुळे बिरसाचे चाईबासा सोडले व आपल्या मोठ्या बहिणीच्या सासरी दासकीर या गावी तो गेला. तेथे 1 वर्षभर त्याने मुंडाच्या घरी नोकरी केली. परंतु या वर्षभरात त्याच्या मनात केवळ एकच विचार येत होता, तो म्हणजे ख्रिश्चन धर्म हा आपला धर्म नाही. तर मग आपण धर्मासाठी नवीन कुठला तरी मार्ग स्वीकारायला पाहिजे असं त्याला वारंवार वाटत होतं. दासगीर या गावी नोकरी केल्यानंतर बिरसा बंद गावी आला. बंद गावातील जमीनदार जगमोहन सिंह याच्याकडे आनंद पांडे नावाची व्यक्ती कामाला होती. त्याला एक भाऊ होता. त्याचे नाव सुखनाथ पांडे होते. दोन्ही भाऊ वैष्णव पंथाला मानणारे होते. त्यांच्यासोबत राहिल्यामुळे साहजिकच बिरसाने वैष्णव पंथाविषयी अनेक गोष्टी शिकल्या. बिरसा आनंद पांडेच्या धार्मिक गोष्टी मोठ्या आवडीने ऐकत होता. बिरसा हिंदू धर्मात रस घेत होता म्हणून आनंद पांडेला आनंद झाला होता. परंतु बिरसा अजूनही ख्रिश्चनातच होता. कारण त्यांची अशी धारणा होती की बिरसा आता सरदार आंदोलनात भाग घेणार नाही आणि तो आंदोलनात नसल्यामुळे आंदोलनाला म्हणावा तसा जोर येणार नाही. परंतु त्यांची ही कल्पना फक्त कल्पनाच राहिली. बिरसाला त्यांच्या जुन्या साथीदाराने पोरहार येथे आंदोलन चालू केले असल्याची बातमी कळाली. ह्या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी होती की सरकारने एक नवीन नियम लागू केला होता. तर तो कोणता नियम? गावागावात जेवढी सरकारी जमीन असेल तेवढ्या सर्व जमिनीवर वन अधिकाऱ्याचा अधिकार असेल. जंगलावरील जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नकाशे तयार करण्यात आले होते. ह्या नवीन नियमांचा प्रभाव सरळ सरळ आदिवासी लोकांवर पडणार होता. कारण ह्याच जमिनीवर आदिवासी लोकांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवन अवलंबले होते. हा नवीन नियम करणे म्हणजे आदिवासी समाजातील लोकांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेण्यासारखा होता. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. त्यांचे आंदोलन दडपून टाकावे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा नियम लागू केला होता. ज्या नियमामुळे आदिवासींचे अस्तित्वच नष्ट होणार होते, त्या नियमाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. तो आवाज सर्वात प्रथम उठवला तो म्हणजे बिरसा मुंडा याने. बिरसाने या नियमाच्या विरोधात सरकारला निवेदनच पाठवले. सिरसिदा गावातील लोक बिरसाला पाठिंबा देण्यासाठी त्याला भेटायला येत होते. त्यावेळी त्याने बिरसाला सांगितले की आपल्यावर अन्याय अत्याचार करणारे लोक इंग्रज आणि गैर आदिवासी आहेत. त्यांनी आपल्यावर एवढा अन्याय केला आहे असे असून सुद्धा तुम्ही त्या गैर आदिवासी लोकांसोबत राहून धर्माचे शिक्षण घेत आहात. ही गोष्ट बिरसाच्या मनाला फार खटकली. त्याने आपला अपराध मान्य केला आणि गैर आदिवासी लोकांची सोबत सोडण्याचा निर्णय घेतला.
सिररिदा गावातील लोकांसोबत तो अन्यायाविरुद्ध लढण्यास तयारही झाला. या अशा गोष्टींमुळे तो आदिवासी समाजात फार लोकप्रिय झाला. मुंडा आदिवासींवर कितीही संकटे आली तरी ते सर्वात प्रथम बिरसाची आठवण करत असत. सिररिदा गावातील आदिवासींना साथ देण्यासाठी त्यांच्याकडे निघाला. आनंद पांडे याने बिरसाला त्यांच्यासोबत जाऊ नकोस म्हणून खूप समजावले. त्यांच्या खोट्या गोष्टींमध्ये अडकू नकोस असेही सांगितले. परंतु बिरसाने आपला निर्णय पक्का केला. शेवटी कंटाळून आनंद पांडे त्याला धमकावीच्या स्वरात म्हणाला, आता जर तू ह्या आदिवासींसोबत गेलास तर तुला परत येता येणार नाही. त्याला बिरसाने लगेच उत्तर दिले, परत येण्याची कोणाला इच्छा आहे. ह्या प्रसंगावरूनच बिरसाचे मुंडा समाजावर किती प्रेम होते हे आपल्याला जाणवते. इसवी सन 1895मध्ये बिरसाला याची जाणीव झाली की आपली प्रगती हिंदू किंवा ख्रिश्चन धर्मामुळेच होऊ शकणार नव्हती. त्याला हाही अनुभव आला होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू केलेले सरदार आंदोलन म्हणावे तसे यशस्वी झालेले नव्हते. त्याला कळून चुकले की मुंडावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यालाच पुढाकार घेऊन आवाज उठवावा लागेल. त्यासाठी आपल्याला नवीन धर्म स्थापन करावा लागेल असे त्याला वाटू लागले. नवीन धर्माविषयी जेव्हा बिरसाने मुंडांना सांगितले तेव्हा ते म्हणाले की आपल्याला नवीन धर्माची काय आवश्यकता आहे. आपल्याला आपला स्वतःचा धर्म आहे. परंतु धर्माविषयी बिरसा अगदी वेगळ्या पद्धतीने विचार करीत होता. मुंडांच्या धर्मावर आजही मोठ्या प्रमाणात हिंदू ख्रिश्चन धर्माचा पगडा होता. ह्या धर्मामध्ये अंधश्रद्धा, जादूटोणा, ब्राह्मण, पुरोहित यांचेच वर्चस्व होते. बिरसाला ते अजिबात मान्य नव्हते. अशा जुन्या धर्माच्या रूढी परंपरेला मुंडा समाज धरून राहिल्यास तो इंग्रज शासन आणि जामिनाविरुद्ध कसा लढू शकेल. आपला शत्रू जितका ताकदवान आहे तेवढेच आपणही ताकदवान बनले पाहिजे असे त्याला वाटू लागले. वर्तमान काळामध्ये मुंडाचे एक नंबरचे शत्रू इंग्रज शासक होते. त्यानंतर मिशनरी, सरकारी अधिकारी, ठेकेदार, दलाल हे देखील आदिवासींचे शत्रूच होते. कारण इंग्रजांनंतर हीच मंडळी आदिवासींचे शोषण करीत होते. बिरसाने मुंडा समाजातील सर्व लोकांना दारू पिण्यास मनाई देखील केली होती. कारण सर्व दारूचे अड्डे हे ठेकेदाराच्या मालकीचेच होते.